काही लोक समाजसेवेसाठीच जन्माला आलेले असतात. खरं तर काही लोक शैक्षणिक सेवेसाठी मुळातच ही जन्माला आलेले असतात. सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथील शिक्षक सुभाष जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्ते. सुभाष जाधव या सरांच्याबद्दल सांगायचं झालं तर या व्यक्तीनं आपलं अख्खं आयुष्य हे शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल, मी काही दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती सरांची प्रत्यक्ष कटापूरच्या या शाळेमध्ये, आणि अक्षरशः या व्यक्तीनं स्वतः इतकं कष्ट घेतलं आणि ग्राउंडवर काम करून कसे विद्यार्थी घडवले आणि शाळासुद्धा कशी डेव्हलप केली मी अनेक वेळा दाखवलं आहे. खरं तर सरांचं उद्या ह्या सेवेतून निवृत्त होत आहेत. निवृत्त म्हणजे काय, तर सरांच्या दुसऱ्या आयुष्याला ही सुरुवात होती आहे की महाराष्ट्रातल्या दीनदलित जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी उद्यापासून सर खरं तर कामाला सुरुवात करणार आहेत महाराष्ट्रासाठी. माझ्यासोबत सर आहेत. सर नमस्कार. नमस्ते. सर तुमचं कौतुक मी यासाठी केलं आणि खरोखर की तुमचं मी काम गेले 20 वर्षापासून बघतोय. उद्या तुम्ही सेवानिवृत्त होत आहे. मुळात आमच्या देशात तुम्ही सेवानिवृत्त होतच नाही, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी उद्यापासून वेळ देत आहे. काय भावना आहेत आजच्या? खरं जर पाहिलं तर तुम्ही आता सांगितले की समाजातल्या दीनदलित लोकांच्यासाठी उद्यापासून होणारी तिसरी इनिंग सुरू होती आहे. बरोबर. आणि खरी परिस्थिती आहे. आणि जे मी माझ्या 37 वर्षाच्या सेवेमध्ये केलं आणि ज्या लोकांच्यापर्यंत मी पोचलो नाही त्या लोकांची सेवा करण्याचं काम उद्याच्या सेवानिवृत्तीनंतर मी करण्याचं मानस आहे आणि नेहमी समाजामध्ये राहून काम करत राहीन एवढी नक्की सद्भावना आहे. अंगापूर तुम्हाला आठवत असेल, खरं तर या अंगापूरला शिक्षकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र आणि देश घेतो आणि या गावातून बालपण या ठिकाणी गुरुजींचं केलं. सर कशी परिस्थिती आई वडिलांची, आजोबांची असेल किंवा तुमचे बंधू असतील, काय सांगाल कौटुंबिक पार्श्वभूमी? खरं सांगायचं तर या गावाला समर्थ रामदासांचा पदस्पर्श झालेला होता. साधारणतः 67 साली कर्मवीर भाऊराव पाटील या गावामध्ये आले होते आणि ज्यावेळेला 60च्या दरम्यान आलेले होते आणि या गावामध्ये एक पारावर मीटिंग घेतलेली होती आणि त्याच वेळेला आझाद कॉलेजची, महात्मा फुले डी.एड कॉलेजची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं शिक्षकांची पंढरी म्हणून या अंगापूरला ओळखलं जातं. त्या अण्णांच्या पुण्याईनं. आणि प्रत्येक घरामध्ये म्हणजे मी 89ला नोकरीला लागलो त्यावेळेला अंगापूरमध्ये 150 शिक्षक या सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत होते. किती साली साधारणतः? मी 89ला डी.एड झालो आणि नोकरीला लागलो त्यावेळेला 150 शिक्षक या अंगापूरमधले कार्यरत होते. अंगापूर पगार विभागामध्ये 110 शिक्षक काम करत होते. त्यातले 98 शिक्षक हे अंगापुरातले होते. या परिसरातल्या प्रत्येक शाळेमध्ये अंगापूरचा शिक्षक हा स्कॉलरशिपचा शिक्षक म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला शिक्षकांचं काम बघितलं जातं त्यावेळेला तो अंगापूरचा आहे का म्हणून प्रथमतः तुलना केली जाते. आता तुम्ही मला खरा प्रश्न विचारला होता घरची परिस्थिती. माझा जन्म हा शेतकरी कुटुंबातला. माझे आई वडील अशिक्षित की या दोघांना कुठलंही शैक्षणिक ज्ञान नव्हतं. परिस्थिती फार नाजूक होती. घरची 2 अडीच एकर जमीन आणि वडील एकटे मुंबईला गिरणी कामगार म्हणून काम करत होते. आई आमच्या इथलं असणाऱ्या जी माझ्यासमोर असणारे माझे मुख्याध्यापक यांच्या वडिलांच्या समितीतलं शेतीचं काम हे सगळे बघत होते. अत्यंत परिस्थिती नाजूक होती. ज्यावेळेला साधारणतः माझा जन्म 67ला झाला त्यावेळेला वडिलांनी मुंबई सोडली आणि शेती करू लागले. 2 गुरं कायम, 2 बैल आणि यावर आमचा प्रपंच चालत होता. साधारणतः चैत्र महिन्याच्या आसपास एखादा बैल मान तालुक्यातून आणायचा, तो चांगला करायचा, 1 वर्षांतर विकायचा आणि त्याचं जे उत्पन्न असेल त्यावर आमचा शैक्षणिक खर्च बघायचा. ही अशी आमची सुरुवातीची नाजूक परिस्थिती. खरं तर सुरुवातीच्या काळात प्राथमिक शिक्षण कुठे झालं, माध्यमिक कुठे झालं तुमचं? मी तसा भाग्यवान समजतो की शाळा अंगापूर शाळेच्या 2 शाळा झाल्या, अंगापूर नंबर 1 आणि 2. त्यावेळेला 2 नंबर शाळेचा मी 4थीचा विद्यार्थी होतो. पहिला 4थीचा विद्यार्थी असण्याचं भाग्य मला लाभलं आणि योगायोगानं मला 1 नंबरमध्ये शिकता आलं नाही. मला जे माझ्या मनामध्ये आज जी खंत आहे की मी अंगापूर नंबर 1चा शिक्षक आहे पण विद्यार्थी नाही. पण मी अंगापूर हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी संस्था स्थापन केली आणि जे गोरगरिबांचं रोपटं लावलं त्या शिक्षण संस्थेमध्ये माझं 5वी ते 10वीचं शिक्षण झालं
आणि खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली ती माझ्या 10वीच्या शिक्षणानंतर. मी 11वीला घरची नाजूक परिस्थिती असल्यामुळं नोकरीच्या शोधाचं म्हणून कुठेतरी बँकेमध्ये नोकरी मिळेल या उद्देशानं मी कॉमर्स साईडला ॲडमिशन घेतलं. पण आईवडिलांचं, माझ्या आजूबाजूच्या माणसांचं मन राहत नव्हतं की या बी घरातला मुलगा शिक्षक झाला पाहिजे. आणि मी 12वीचं शिक्षण झाल्यानंतर परत 10वीच्या मार्कावर DEDला त्यावेळेचे सहकार मंत्री आणि खऱ्या अर्थानं जे माझा आज वैभव उभा आहे त्या भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या एका शिफारशीनं मला DED कॉलेज रहमतपूर या ठिकाणी 1986 साली मला ॲडमिशन मिळालं. माझ्या बॅचमध्ये असणाऱ्या 41 मुलांमध्ये मी नेहमीच आज ज्या पद्धतीनं काम करतोय त्या पद्धतीने त्यावेळेला टॉपरचा विद्यार्थी म्हणून काम करत होतो. आणि मी भाग्यवान या अर्थानं म्हणतो की निवड मंडळ त्यावेळेला मराठी शासनानं काढलं माझ्याच वेळेला. मी ऑगस्टमध्ये DED पास झालो आणि नोव्हेंबरमध्ये मी मुलाखतीला पात्र झालो आणि जानेवारी महिन्यामध्ये मी शिक्षक म्हणून जे सारख्या एका बागायती गावामध्ये. किती साली साधारणतः? 1989 साली 30 जानेवारी 1989ला मी जे शाळेमध्ये रुजू झालो की त्या शाळेमध्ये त्यावेळेला 9 जणांचा स्टाफ होता. दिग्गज असणाऱ्या शिक्षकांच्या समवेत मला काम की त्या शाळेमध्ये असणारं ज्ञानदेव बापू नावाचे शिक्षक, गणिताचे शिक्षक जे आज माझ्या समोर बसलेले माझे मुख्याध्यापक आहेत ते, आणि दोघं तालुक्यामध्ये एक नावलौकिक असणारे गणिताचे शिक्षक. कधीही गणिताचं पुस्तक हातामध्ये न घेता त्यांनी अध्यापन केलं आणि इतकं दर्जेदार केलं आणि त्यांच्याच आशीर्वादानं आज मी 35 वर्ष गणिताचं अध्यापन करत आहे. सर, 35 वर्षातला कोणत्या कोणत्या शाळेमध्ये तुम्ही काम केलं? कुठलं? मी सुरुवातीचं 12 वर्ष म्हणजे एक तप जे शाळेमध्ये काम केलं की ज्या शाळेचा नावलौकिक थोड्याच कालावधीमध्ये शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या नोकरीतील सुरुवात आणि पहिली 7वीची बॅच आणि पहिल्या 7वीच्या बॅचमध्ये मला 5 मुलं शिष्यवृत्ती मिळण्याचं काम भाग्य मला जे शाळेनं दिलं. आणि त्याचाच परिपाक म्हणून मला भाऊसाहेब महाराजांच्या शुभ हस्ते 1993चा आदर्श तालुका शिक्षक पुरस्कार देऊन सातारा पंचायत समितीनं गौरवलं. हे माझ्या पहिल्या शाळेचं भाग्य आहे. त्यानंतर मी प्रशासकीय बदलीनं भरतगाववाडी या ठिकाणी गेलो आणि भरतगाववाडी या ठिकाणी काम करण्याचा आता माझ्या मेवण्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं की कामाचा उठाव कुठं दिसला तर तो भरतगाववाडीमध्ये दिसला. त्यावेळीचे शिक्षण सचिव जयराज फाटक यांनी शाळेला विजिट केली होती आणि शाळेचं कामकाज पाहून त्याच वेळेला 2003चा जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार हा भरतगाववाडी शाळेला मिळाला. आणि त्याच काळामध्ये गावानं मला बेस्ट टीचर अवॉर्ड हा भरतगाववाडीनं 2003ला दिला. असं काम करत असताना राजकीय घडामोडी घडत असतात आणि माझी ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ज्या शाळेमध्ये 25-25, 30-30 वर्ष आयुष्य घालून नोकरीला संधी मिळत नाही त्या अंगापूर नंबर 1 या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या कामाचा खरा उठाव तिथं झाला. मला असणारे मुख्याध्यापक, मला असणारे सहकारी त्याच काळात मला चांगले लाभले आणि त्यामुळे या शाळेचा जो माझ्या पोपटरावकांचे मुख्याध्यापकांच्या काळामध्ये झालेला 3.5 लाख रुपये शाळेचा पत्रा बदलणे, 8-9 लाख रुपयेचं वॉल कंपाऊंड, कल्पना चावला उद्यान की ज्या उद्यानामध्ये एका वेळेला मी 100 नारळाची झाडं लावलेली होती, असा मोठं उठावदार काम आणि सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम जे केलं ते भारतीय कवायतीचं की अंगापूरच्या मैदानावर, ओपन मैदानावर सामुदायिक कवायत 250 मुलांचे घेण्याचं भाग्य मला या गावामध्ये मिळालं आणि संपूर्ण गावाला शाळेमध्ये कार्यक्रम होतो पण ओपन मैदानावर भारतीय कवायत दाखवण्याचं भाग्य गावाच्या आशीर्वादानं मला मिळालं. आणि त्याच काळामध्ये खऱ्या अर्थानं मला माझ्या कामाची चुणूक दाखवत असताना गावानं मला अंगापूर वंदन विकास सेवा सोसायटीचं चेअरमन करण्याचं संधी दिली आणि त्या संधीचं मी त्याच काळात सहकारामध्ये चांगलं सोनं केलं. सर, एक म्हणतात खरं तर आता समोर मुख्याध्यापक सर बसलेत, बाहेर काम करणं सोपं आहे शिक्षकाला, गावात काम करणं अवघड आहे शिक्षकाला. खरी परिस्थिती तुम्ही बोलला. गावामध्ये साधं कुठलंही काम मी करत असलो तर तो शाळेत नाही असा बोध नक्की समोरच्या समाजाला जात असतो. पण समोर बसलेले माझे गुरुजी आहेत किंवा आम्ही
की ते सकाळी आंघोळ 8:30 वाजता केल्यानंतर देवाचं दर्शन घेऊन 8:30ला शाळेत जाणार, त्यांचा डबा शाळेत येणार. म्हणजे माझं शेतीचं काम हे काम हे सुट्टी दिवशीच व्हायचं. रुटीनच्या कामामध्ये सातत्यपूर्ण गावामध्ये काम करत असताना की या शाळेची परंपराच अशी आहे की ही शाळा सकाळी 7:30ला उघडत होती आणि 7ला संध्याकाळी बंद होत होती. हे सातत्यपूर्ण असणार आहे. त्यामुळं सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिष्यवृत्तीचा निकाल लागला तर अधिकारी पहिल्यांदा प्रश्न विचारणार की अंगापूरची किती मुलं आहेत. हे आमचं सगळ्यात मोठं अंगापूरमध्ये काम करणाऱ्याचं हे मोठं कौतुक आहे. आता अंगापूर नंतर कुठली शाळा तुम्ही? अंगापूर नंतर तसं जर पाहिलं तर मला अंगापूर शाळेमध्ये असताना या नेतृत्वानं मला तालुक्याचा शिक्षक संघाचं सरचिटणीस केलं. हे फार मोठं की जी संधी 25 वर्ष काम करून संघटनेमध्ये मिळत नाही ती अशी मोठी पदं मला या नेते मंडळींच्यामुळे मिळाली. आणि माझी प्रशासकीय बदली निगडी तालुका कोरेगाव या ठिकाणी झाली. ज्या शाळेचा एक लौकिक सातारा जिल्ह्यामध्ये नाही तर म्हणून मी सांगेन महाराष्ट्रामध्ये झाला. अजितदादा मुख्यमंत्री असताना ती शाळा पाहण्यासाठी आली. काटेवाडीची संपूर्ण टीम निगडी शाळा पाहण्यासाठी आली. त्या शाळेला स्वच्छ सुंदर शाळेचा जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला. त्या शाळेनं खरं मोठं भाग्य काय तर सातारा जिल्हा परिषदेच्या क्रीडा विभागातलं खो खो या क्षेत्रातलं सलग 4 वर्ष खो खोचं मानांकन हे सलग एका शाळेला 4 वर्षाचा खो खोचं 1 नंबरचं बक्षीस मिळवण्याचं भाग्य या निगडी शाळेला मिळालं. या निगडी शाळेमध्ये एक आज मोहित जगताप नावाचा मुलगा फ्युचर भविष्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये रनिंग धावणी या क्षेत्रामध्ये नक्की नाव लौकिक करणार आहे असा विद्यार्थी हा माझ्या वर्गातला माझा विद्यार्थी त्या वर्गाचा वर्ग शिक्षक म्हणून मला आजही अभिमान वाटतो. निगडीनंतर मग कटापूर का तुम्ही? हा, कटापूरमध्ये खूप आयडल काम झालेलं आहे. खरं तर काम निगडीचं मूळचं उभं होतं, फक्त मला तिथं मुलामा द्यायचा होता. पण काम होतं कटापूरचं की जी शाळा गावच्या काही अडचणीमुळे दुर्लक्षित होती की ज्या शाळेला भात शिजवण्यासाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था नव्हती. अशा दुर्लक्षित शाळेमध्ये जे मतदान केंद्रावर येणारे माझे शिक्षक होते आणि ज्यांनी तिथं मतदान केंद्रावर काम केलं त्यांनी मला फोन करून विचारला, अरे मित्रा कशाला कटापूर शाळा घेतली. पण भाग्य असं की निगडीच्या तोडीची शाळा आज कटापूरमध्ये 7 वर्षामध्ये 15-1 लाख रुपयेचा शैक्षणिक उठाव, त्याचबरोबर भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून झालेलं काम अभिमानानं सांगेन. सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये 1,65,000 रुपयेचा डिजिटल बोर्ड असणारी शाळा, स्मार्ट TV असणारी शाळा, संगणक कक्ष, अद्ययावत सुविधा असणारं ऑफिस आणि त्याचबरोबर ज्या मैदानावर उभं राहिल्यानंतर देवळामध्ये बसल्यागत वाटतं असं स्वच्छ सुंदर मैदान, वृक्षारोपण. आजही अभिमानानं सांगतो शाळेच्या आवारात असणारे आंब्याची झाडं, नारळाची झाडं हे माझ्या कामाचं आज बोलकं प्रतीक आहे. त्यावेळेचे ॲडिशनल CO संतोष धोत्रे साहेबांनी सहज शाळेला व्हिजिट दिलेली होती आणि सहज साहेबांनी सांगितलं की तुम्हाला दरवर्षी एक शाळा बदलली पाहिजे. मी साहेबांना अभिमानानं सांगितलं की या शाळेमध्ये मी नारळाचं झाड लावले आणि त्या नारळाचा नारळ तोडून मी सेवानिवृत्त होणार आहे. आणि योग असा आहे की उद्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये त्याच नारळाचं माझ्या सहकार्यानं कालच श्रीफळ तोडून ठेवलंय आणि तो सत्काराला मला नारळ वापरला जाणार आहे. हे माझं भाग्य आहे. क्या बात आहे. बघा मी आणि ह्या गोष्टीला मी स्वतः बघितलेलं आहे. मी 2 महिन्यापूर्वी ज्यावेळी सरांची मुलाखत घ्यायला शाळेमध्ये गेलो होतो त्याच वेळी ते पाहिलं तर छोटा फळ आलेलं होतं. ते बरोबर आता 2 महिन्यानंतर म्हणजे सरांनी जे लावलं ते फळ मिळालं. खरं तर सर तुमच्यासारख्या शैक्षणिक मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्राला खूप गरज आहे. तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे की या पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल असावेत यासाठी तुम्ही इथून पुढचं आयुष्य खर्च करणार आहात? मी परवाच्या सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की शिक्षकाचं काम शिकवण्याचं काम आम्हाला दिलं पाहिजे. जी अशैक्षणिक कामं आमच्यावर लादलेली आहेत त्याचा तोटा एक होतोय की माझा ग्रामीण भागातला मुलगा त्या शिक्षकापासून बाजूला जायला लागलाय आणि त्याचंच PO म्हणून खाजगी शाळांचं निर्मिती झाली. मला प्रामाणिकपणे सांगायचे की फक्त आम्हाला जर अध्यापनाचं काम दिलं प्राथमिक शिक्षकाचं तर नक्की खात्री देऊन सांगतो की उद्या ज्या खाजगी शाळा आहेत त्या तोडीच्या आज अंगापूर नंबर 1 सारखी शाळा, वरण्यासारखी शाळा,
अपशिंगेसारखी शाळा, फतेपूरसारखी, कामेरीसारखी या अंगापूर भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या दर्जाच्या शाळा नक्की होतील. फक्त आम्हाला आमचं शैक्षणिक काम करू द्या, एवढंच या ठिकाणी सांगू. सर, तुमच्या कार्याचा लौकिक आहेच, दुमत नाही. घरातून वहिनींचा असेल, मुलींचा असेल, भावांचा असेल, भाऊजांचा असेल, कसा सपोर्ट तुम्हाला मिळतो? हे सगळं काम करतोय ती त्यांच्या पाठिंब्यावर करतोय. मी ज्या वेळेला घरातून बाहेर पडतो तर उदाहरण सांगायचं, माझ्यासमोर बसलेले अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश कनशे आहेत. मला एक प्रश्न विचारला होता 10 वर्षापूर्वी की नक्की तुझ्या मुली तुला विचारतील की ह्या पाहुणे आपल्या घरी कुठले आहेत? कारण मी घरातून 7 वाजता बाहेर पडत होतो आणि संध्याकाळी 9 वाजता जात होतो. माझ्या मुली झोपलेल्या असायच्या आणि मी ज्यावेळेला जात त्यावेळेला परत त्या झोपलेल्या असायच्या. म्हणजे माझी त्यांची संबंध नव्हता. पण हे सर्व कोणी सांभाळलं तर माझ्या पत्नीने सांभाळलं. आणि जे मी काम केलं, समाजामधले केलं, शाळेतलं केलं, ते मी माझ्या आईवडिलांच्या पुण्याईन, आईवडिलांच्या पाठिंब्यावर आणि माझ्या बंधूंच्या. कारण मी घरातली जबाबदारी 99% मी काहीच घेत नव्हतो. मी त्यांना फक्त काम सांगत होतो, नियोजन करत होतो. माझे 2 बंधू मुंबईला आहेत, 1 बंधू शेतीमध्ये. ज्या बंधूला मी सगळं काम सांगायचो तो दिवसभर नियोजनानं ते काम करायचा. त्यामुळं आज ही एकत्र कुटुंबामध्ये असणारी ही वास्तू एवढी मोठी उभी राहिली. हे कष्टाचं, ह्या सगळ्यांच्या सहकार्याचं फळ आहे. खरं तर मी तुमच्या बंधूंची मुलाखत घेतली, त्यांचे डोळे पाणावले की आमच्या म्हणजे आईवडिलांनी केलेलं कष्ट असेल. आणि त्यांनी एक सांगितलं मला की आमचे धाकटे बंधू असून आत्तापर्यंत मला कधीही ते उलटं बोलले नाही. म्हणजे हे असं का रे, असं कधी विचारलं नाही. हा स्नेह कसा जपला सगळा? खरं जर पाहिलं तर या मागचा खरा जर इतिहास पाहिला तर आमचे वडील तेवढे करारी होते. वडील ज्या वेळेला घरात असतात त्यावेळेला जी आता शांतता आहे ती शांतता आमच्या घरात असायची. आणि तोच आदर्श आम्ही कायम ठेवला. त्यामुळे आम्ही मोठ्यांचाही आदर तेवढाच करतो आणि धाकट्यांचाही आदर तोच करतो. आणि या सगळ्या यशामध्ये माझं जर पाहिलं तर माझ्या मोठ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. ती खऱ्या अर्थानं आमच्या घराची लक्ष्मी आहे. आणि तिच्या लक्ष्मी या रूपानं ही आज आमची भरभराट आहे. आणि त्याचबरोबर जे माझे दुसरे मेहुणे आहेत, त्यांचं नाव, बहिणीचं नाव सांगा. गाव? बहिणीचं नाव अरुणा गायकवाड. तिचे म्हणजे आमचे दाजी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर युनियनचे 45,000 कामगारांचे युनियनचे लीडर आहेत. खरं जर पाहिलं तर या निसाळे पंचक्रोशीमध्ये एक नाव लौकिक वेगळं आहे. या अंगापूरसारख्या गावामध्ये 15-16 कुटुंबांना मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरी देण्याचं काम आमच्या दाजींच्या पुण्याईनं झालं आहे. आणि खरं आमच्या बहिणीच्या रूपानं आम्हाला मिळालेलं हे दान आहे. सर, मगाशी तुमच्या कन्येची मुलाखत घेत असताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले. ते मला वाटतं आठवण सांगत होती लहानपणीची. काय भावना झाल्या त्यावेळी नक्की? खरं जर पाहिलं तर तिनं सांगितलेली गोष्ट खरी होती. हा आदर्श माझ्यासमोर होता शिष्यवृत्तीचा. मी संध्याकाळी 8:30 वाजता गेलो त्यावेळेला माझ्या पत्नीनं मला प्रश्न विचारला की तुम्ही फक्त समाजाचं काम करा, शाळेचं काम करा, पण आपल्याकडं दुर्लक्ष होतं. आणि मला ते चॅलेंजिंग होतं. मी त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय मुतवले मॅडमना माझं या संदर्भामध्ये मी सांगितलं की एक बहीण म्हणून मला एक दान दिलं पाहिजे, मला मुलगी माझ्याकडं एक 4-6 महिने दिली पाहिजे. आणि त्यांनी ते तसं काम केलं. आणि त्याही मुलीनं, चॅलेंजिंग काम होतं, शिष्यवृत्तीमध्ये फक्त जो 1 तासाचा वेळ असतो त्या 1 तासाच्या वेळामध्ये 1-2 प्रश्नाला जर डिस्टर्ब झाला तर मुलगा शिष्यवृत्तीला लागत नाही. पण पूर्ण चॅलेंजिंग काम होतं. मला त्यावेळेला इतकी खात्री होती, गणितात तर 100 झाली, बुद्धिमत्तेमध्ये 98 आणि भाषेमध्ये 96. आणि वैशिष्ट्य सांगायचं, ज्या शाळेचा पट 1400 आहे त्या शाळेमध्ये नशिबानं माझीच मुलगी फक्त त्यावेळेला शिष्यवृत्तीला लागलेली होती. आणि दुर्दैव असं मला आज इथे दुःख आहे, माझी मुलगी एका बाजूला शिष्यवृत्तीला लागली, तो आनंद आहे. त्याच वेळेला दादांच्या मुख्याध्यापक काळामध्ये माझ्या शाळेत असणारे राजेंद्र कनशे नावाचे गुरुजी होते, त्यांचाही मुलगा सुशांत कनशे हा त्या वर्गामध्ये होता. आणि त्यावेळेला तो शिष्यवृत्तीला 4थीला लागला नव्हता. आमचं दुःख होतं. म्हणजे ते एका बाजूला मला आनंद, माझी मुलगी स्कॉलरशिपला लागली, त्याच वेळेला माझ्या शाळेतला म्हणजे माझ्या 1 नंबरमधला तेवढ्या तोला मोलाचा मुलगा लागला नव्हता. तेवढं माझ्या मनामध्ये नेहमी सल राहिलेले. खरं तर प्रत्येक मुलाखतीमध्ये नेहमीच पुरुष हा आपल्या पत्नीचं कौतुक करत असतो की तिच्यामुळं. पण कधी कधी वहिनीनेच तर कंप्लीट केली असेल. तुम्ही 15-15, 16-16 तास शैक्षणिक कार्यालयात वाहून घेताय, मुलींच्यावर दुर्लक्ष होतंय असं. ही खरी वस्तुस्थिती आहे. पण आता ती वस्तुस्थिती असली तर त्याकडे कानाडोळा करणं गरजेचं असतं. कारण जर सगळ्याच गोष्टी मी घरातल्या ऐकत बसलो असतो किंवा त्यांच्याने झालं तर मी समाजात ही झालो नसतो.
मी कुस्त्याच्या फडामध्ये गेलो नसतो, त्यांचं ऐकून त्याशी घरी थांबलो असतो तर कुस्त्यासारख्याचा फड, बैलगाडी क्षेत्रातलं काम किंवा गावातल्या समाजातलं काम मी करू शकलो नसतो. त्यामुळं ही लस त्यांच्या मनामध्ये आहे, ते दुःख आहे आणि ते मी नक्की सोचतोय की त्या प्रत्येक वेळेला बोलून दाखवतात. फक्त एक आहे, डोळं झाकण्याचं काम मी 37 वर्ष केलंय. पण नक्की खात्री सांगतो की उद्याच्या सेवानिवृत्तीनंतर नक्की जगाचं पर्यटन करताना त्यांना बरोबर एवढं खात्री. नक्की. तर सरांचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगतो. सरांना 31 पुरस्कार मिळालेत. ज्यावेळी आम्ही पुरस्काराचं ज्यावेळी लिस्ट बघवतो महाराष्ट्रातल्या, मी महाराष्ट्र सन्मान पुरस्कार सरांना एक दिला आणि आमचा यशवंतराव चव्हाण शिक्षणरत्न पुरस्कार दिला. 37 वर्षातलं अफाट काम हे सरांनी केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खरं तर मी त्यांना मुद्दाम प्रश्न विचारला नाही का, तर त्यांनी स्वतःच्या पुरस्काराचं सांगणं इष्ट नाही. मात्र मी सांगतो 31 पुरस्कार सरांना मिळालेत. राज्यस्तरीय पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार आहेत. मात्र एक आहे, शासनानं राष्ट्रपती पुरस्कार योग्यतेचा हा माणूस आहे एवढं मात्र नक्की आहे. सर, शेवटचा प्रश्न, आगामी काळामध्ये तुम्ही सांगितलं कौटुंबिक वेळ देणार, महाराष्ट्राला वेळ देणार, तुम्ही गावाला सुद्धा आणि विभागाला आणि सातारा जिल्ह्याला सुद्धा एक वेगळा पॅटर्न शिक्षणाचा देण्यासाठी प्रयत्नशील असणार का आणि कशा पद्धतीनं? माझे निगडीचे सहकारी रुपेश जाधव सर, की जे हसत खेळत आणि विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम करतायत. आमचा एक मानस आहे की या परिसरामध्ये गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या मुलासाठी आता 1ली ते 4थीची एक अशी शाळा असली पाहिजे की ते शाळेमध्ये घडणारे 40 मुलं की उद्याचं देशाचं, राज्याचं एक भविष्य असलं पाहिजे. अशा स्वरूपाची एक शाळा निर्मितीचं स्वप्न भविष्यामध्ये आम्ही दोघा-चौघाच्या माध्यमातून घ्यायचं एक स्वप्न आहे. हाच खऱ्या अर्थाने सेवानिवृत्तीनंतरचा मानस आहे. सर, शेवटचा एक प्रश्न राहिला, मध्यंतरी माझा एक प्रश्न राहिला. तुमच्यासारख्या शिक्षकांना 37 वर्ष अखंडपणे काम केलेलं आहे. तुम्ही एका लाईनमध्ये आजच्या शिक्षकांना काय सांगाल, कशा पद्धतीनं वागावं म्हणून? मी अगदी आवर्जून सांगेन की शासन आम्हाला आमच्या कामापेक्षा जास्त मोबदला देत असतं आणि देतंय. ज्या वेळेला दिवसभर तो काम शाळेमध्ये करतो आणि तो जो आनंद आहे किंवा जे मुलांना दिलेलं ज्ञान आहे, त्यावेळेला संध्याकाळी घरी येतो आणि तो 2 घास खातो आणि झोपतो. त्यावेळेला 0 मिनिटामध्ये जर झोप लागली तर केलेल्या कामाचं खऱ्या अर्थाने योगदान आहे की त्यासाठी गोळी खायची गरज नाही किंवा कुठल्या औषधाची झोपेसाठी गरज नाही. तर जर काम प्रामाणिकपणे केलं उद्या तर समाज तुम्हाला नक्की डोक्यावर घेईल, की काम केल्याशिवाय समाज तुम्हाला डोक्यावर घेत नाही. आणि हे 37 वर्षामध्ये मी काम केलं त्यामुळं मला समाजानं डोक्यावर घेतलं आणि जो काम करणार नाही त्याला समाज नक्की डोक्यावर न घेता पायाखाली घेण्याचं काम करत, एवढंच या निमित्तानं सांगतो. खरं तर सरांचे विस्तृत मदत आहेत. मात्र मी मॅडमकडे जाणार आहे. मॅडम नमस्कार. असं असू नाव काय मॅडमचं? खरं तर सुभाष जाधव सरांची आपण मुलाखत सुरूच आहे. मात्र खऱ्या अर्थानं सरांनी जरी समाजाला वेळ दिला तरी त्यांच्या मागं मोठी ताकद, मोठी शक्ती, अडीअडचणीच्या काळात उभं राहण्याचं काम केलं ते म्हणजेच वहिनी साहेबांनी. वहिनी साहेब नमस्कार. खरं तर तुमचं कौतुक पहिलं आहे सरांच्या अगोदर, कारण तुम्ही जर पाठीशी उभं राहिला नसता तर सरांना ते शक्य झालं नसतं. सुरुवातीचा अनुभव कसा, साधारणतः लग्न किती साली झालं तुमचं? आणि माझं लग्न झालं 1994 साली. लग्न झालं तेव्हा मी आधी जॉबला, म्हणजे माझं D.Ed झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे आणि लग्नाच्या आधी मी जॉबला लागलेले. सरस्वती हायस्कूलच्या प्राथमिक विभागामध्ये मी काम करते, कोरेगावला. 92ची माझी एंट्री आहे तिथं शाळेमध्ये आणि 94चं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जॉब करायचा की नाही असा प्रश्न उभा राहिला, कारण कोरेगाववरून अंगापूरला येण्याचं थोडंसं त्यावेळेला परिस्थिती तितकी अशी सोयीची नव्हती. मग थोडंसं आमच्या घरात चर्चा झाली. मग थोडेसे आमचे आई वडील म्हटले आता सर्व्हिसला आधीच लागलेली आहे. तुमचं माहेर कोणतं तुमचं? माझं माहेर आहे तडवळे, कोरेगाव तालुक्यातले तडवळे. म्हणजे माझा जन्मसुद्धा शेतकरी कुटुंबात झालेला आहे. तिकडचं नाव काय वडिलांचं? वडिलांचं नामदेव झांजुर्णे. तसं आमचं माहेरचं माझं मोठं कुटुंब, 6 जण चुलते आणि सगळं राजकीय क्षेत्रात असणारे चुलते माझे. 40 वर्ष सरपंच केलेली, आता त्यांना 53
वर्ष म्हणजे आमच्या घरात सरपंच पद राहिलेलं आहे. म्हणजे आमचे चुलते, नंतर मुलगा, नंतर सून. हो हो हो. हां, आणि त्यांचं आता नुकताच गिनीज बुकामध्ये नोंद झालेली आहे. आणि परवा अजित पवारांचा पवारांच्या हस्ते सत्कार केला. सत्कार हां. झालेला आहे. होय का? अशा त्या कुटुंबामध्ये माझे हां. वडील शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला. आणि मग डी.एड झाल्यानंतर मग तिथं माझं राजकीय हे असल्यामुळे मग मी डी.एड झाले 91 की 92ला एंट्री तिथं लगेच झाली माझी हायस्कूलला. मग म्हटले इकडचा मंडळातलं जिल्हा परिषदची सर्व्हिस लागण्यापूर्वी मग थोडंसं इथं आपण एंट्री करूया. मग तिथं गेले, सुरुवात झाली. मग आता 94ला लग्न झाल्यानंतर थोडंसं सर्व्हिस करायची का नाही, कारण अपडाऊनचा थोडासा प्रश्न निर्माण होत होता. पण थोडंसं आईवडिलांची इच्छा होती की जॉब करायचं. मग आता इकडं बघितलं तर मोठं कुटुंब इथं पण. आणि मग थोडंसं सासू सासऱ्यांनी सगळ्यांनी मला परवानगी दिली आणि सरांनी पण आमच्या परवानगी दिली, मला तसं प्रेरित केलं. आणि मग मी जॉबला प्राथमिक शिक्षक म्हणून आम्ही आधीच करत होती मी. अच्छा अच्छा. तिथं मग परत सुरूच राहिलं ना. लग्नानंतर मला प्रॉब्लेमच येत होते ना अपडाऊनला. थोडेसे प्रश्न मग सॉल्व्ह झाले आणि माझं मी रुटीन. आता सध्या तुम्ही कुठं? सध्या तिथंच आहे. आता माझी जवळजवळ 30-32 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आणि मग थोडंसं सुरुवातीला अपडाऊन नंतर मग थोडंसं आम्ही तिथं सेटल झालो कोरेगावमध्ये. बरोबर. आणि मग आता सरांना असं समाजाची सेवा करण्याचं वेळ. मग एक अनुभव सांगते. नवीन लग्न झालेलं होतं आणि कोरेगावला जाताना मी एसटीने जायची. येताना मी कट्टापूरमध्ये यायची. कट्टापूरमध्ये सर न्यायला यायचे. तर त्यावेळेला काय झालं, पावसाचे दिवस होते जुलैमधले. आणि अचानक पाऊस आला. त्यावेळेला मोबाईल नव्हते. आणि पाऊस आल्यानंतर मी कट्टापूरमध्ये उतरली. आणि उतरल्यानंतर मी आसपासच्या लोकांना विचारलं की का एसटी म्हणजे आता उतरल्यानंतर दोघा ठिकाणी मला विचारलं की मॅडम तुम्हाला कुठं जायचं? तर म्हटलं अंगापूरला आमचे सर झेमधून येतात न्यायला. तर म्हटले मॅडम तुम्ही जाणार कसं, कारण नदीला पूर आलेला आहे, तुम्ही जाणार कसं? आता प्रश्न निर्माण झाला. एसटी तर गेलेली होती, आता करायचं काय? सगळा नवीन भाग माझा, हा परिसर कधीच ओळखीचा नव्हता. त्यामुळं प्रश्न निर्माण झाला, आता करायचं काय? मग थोडंसं मला भीती वाटायला लागली, आता जायचं कुठं, काय, कोण ओळखीचं नाही, काय नाही. आणि असा विचार करत असताना त्यांचे मित्र कट्टापूरमधले ते सहज बस स्टॉपवरून निघालेले होते. म्हटले मॅडम तुम्ही इथं? तर म्हटलं अहो असं असं गाडी गेलेली आहे. आणि कारण ह्यांनी मला त्या सरांच्या आधी त्या मित्राची ओळख करून दिलेली होती लग्न झाल्यानंतर. मग म्हणले आता काय करायचं? तर म्हटलं अहो आता प्रश्नच निर्माण, जाणार कशी मी, म्हणजे कॉन्टॅक्ट तरी कशी करणार ना ह्यांच्याशी. मग म्हटले मॅडम एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला. मला अशी भीती वाटायला लागली की आता घरचं सगळे नवीन, म्हणजे काहीच परिचयाचं नाही माझ्या. आता काय करायचं? जायचं कसं? नवीन लग्न झाल्या जायचं कसं? थांबायचं कसं दुसऱ्याच्या घरी? किती वेळ लागेल, काय होईल लागेल सांगता येणार नाही. तर ते म्हटले नाही मॅडम माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. पाणी कमी झालं की म्हणले मी कॉन्टॅक्ट करतो. तेव्हा लँडलाईनचं सोय होती आणि ती होती जेच्या स्टँडवर. मग तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी जरा वेळ विचारला, आता पर्याय तर नाहीयेच. मग भीत मी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने वगैरे माझं चांगलं स्वागत, म्हणजे चहा वगैरे सगळं केलं. आणि तिथं जवळजवळ मी 9पर्यंत होतेच. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 फेऱ्या घातल्या की पाणी उसरले. आणि पाणी उसरल्यानंतर ते चालत जे स्टँडला गेले आणि जे स्टँडवरून मग त्यांनी फोन केला घरी ह्यांना, असं असं मॅडम येऊन थांबलेले आमच्या घरी. आणि मग सर तिथून मला न्यायला आले. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा आपण समाजसेवा करतो, म्हणजे समाजामध्ये जी माणसं निर्माण केलेली आहेत ती मला वेळेला उपयोग किती पडलं. म्हणजे नवीन असताना थोडंसं हे प्रॉब्लेम होतो ना. बरोबर. मला ते एक म्हणजे अगदी कायमस्वरूपी आठवणीतला हा प्रसंग आहे. आता दोघांची सर्व्हिस आणि मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण तुमच्या कसं साधारणतः ॲडजस्ट त्यावेळी? त्यावेळेला कसं व्हायचं, सकाळी मी 8ला बाहेर पडायची आणि 7:30 पावणे 8ला मी यायची. आणि मग थोडंसं मला हे वाटायचं की आता मोठं कुटुंब, आपला तर काही सहभाग म्हणजे घरातल्या कामाला नाही लागतच नाही, हातभार लागतच नाही, थोडंसं मनात रुक आल्यानंतर. पण आमच्या त्यावेळेला मोठ्या जाऊबाई होत्या, म्हणजे त्यांनी कधी मला अशी उणीव भासून दिलेली नाही आणि सासूबाईंनी पण नाही. आणि आजूबाजूचे लोक मला म्हणायचे सासरे खूप कडक आहेत. पण
मला कसं आधी जाणवलंच नाही. माझे धीर असतील किंवा जावा असतील, त्यांनी म्हणजे वेळेला मला समजून घेतलं. कसं आहे, जेव्हा हे खाजगी संस्थेमध्ये काम करतो तेव्हा सगळ्या गोष्टीला मर्यादा पडतात. आमच्या घड्याळाच्या काट्यावरचं काम असतं आणि ज्या त्या रोजच्या रुटीनला ते तेवढं दिलेलं काम हे झालंच पाहिजे. मग ते सगळं मी मॅनेज करून घरच्यांचा मला सपोर्ट मिळाला, माहेरचा मिळाला, सासरचा मिळाला. त्या ह्याच्यामध्ये मग थोडंसं हे घरचं काम, शाळा आणि शिवाय इकडचे सण वगैरे असेल, इकडेही मला जेवढं शक्य होईल तेवढं इथं पण मी वेळ दिला आणि शाळेतलं काम करून, घरचं काम करून मुलींना घडवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला. जेवढा मला वेळ देता येईल तेवढा मी त्यांना वेळ दिला. मुलाखतीचं वैशिष्ट्य काय तर एकाच सासूसाठी आणि मोठ्या जावेसाठी डोळ्यातून पाणी आणणारी ही माऊली. मॅडम, सरांच्याबद्दल खूप चांगलं आम्ही तर गुणगौरव करतोच. तुम्हाला सरांचा चांगला आणि अभिमानास्पद असलेला गुण कोणता वाटतो? त्यांचं जे काम आहे, म्हणजे कुठलंही काम करायचं म्हटलं की झोकून, मग त्यांच्या ते कामाची पद्धत बघून बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्या त्या कामाने प्रेरित होऊन मी माझ्यामध्ये पण थोडासा बदल केला. तसं स्वभाव हा माझा थोडासा घाबरट होता, पण जेव्हा ह्यांच्या सहवासात आले तेव्हा की नाही, आपल्याला थोडंसं बदललं पाहिजे, आपल्याला थोडंसं डेअरिंगनी काम केलं पाहिजे. मग सुरुवातीला मला शाळेत म्हणजे असं थोडंसं जरी असं बोलायला उठलं तर थोडंसं होतं, पण जेव्हा मी ह्यांच्या सहवासात आले तेव्हा मी पूर्ण स्टेज हँडल केलं. म्हणजे अगदी अँकरी पासून सगळी कामं मी केली. आणि हे नाही की जे मी वर्गात काम केलेलं आहे, आजही माझा विद्यार्थी कुठेही भेटला, किती म्हणजे आता माझ्या हाताखालून गेलेले मुलं डॉक्टर आहेत. ओंकार पाटील आहे, विघ्नेश सरके, असे डॉक्टर भरपूर मुलं माझ्या हाताखालून गेलेली मुलं झालेत. इंजिनियर, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेत. मग ही मुलं जेव्हा भर समाजात एखादा विद्यार्थी डॉक्टरसारखा जरी भेटला तरी, परवा मला एक सर्टिफिकेट पाहिजे होतं, नुसतं ओंकार पाटीलला फोन केला, मॅडम काय नाही तुम्ही या म्हटले, आणि त्याचा वेळ काढला त्या डॉक्टरांनी आणि मला क्षणात सर्टिफिकेट दिलं. त्यानंतर विघ्नेश डॉक्टर डेंटिस्ट आहे, माझं आता त्यांची ट्रीटमेंट चालू, त्यांनी एकही पैसे घेतलेले नाहीत. नाही मॅडम म्हटले मला कसं तरी होतंय, मला असं म्हणजे विना मोबाईलात नको आहे. नाही म्हटले मॅडम तुम्ही केलेलं मी आजही विसरलेलो नाही. बरोबर, हेच तर आणि हेही नाही तर स्कॉलरशिपला माझ्या हातून भरपूर मुलं लागलेली आहेत. म्हणजे त्यावेळेला काम सुद्धा मी एकनिष्ठेनं केलं. म्हणजे असं नाही की मुलींचं आहे असं कारण कधी नाही, एकनिष्ठेने म्हणजे त्या शाळेतल्या कामात सुद्धा मी कसलीच कमतरता दिली नाही. म्हणजे ह्यांचं मॅनेज करत, मुलींचं मॅनेज करत सगळं मी व्यवस्थित केलं. सरांचा आवडलेला गुण खरं सांगायचं, सर तसे बघायला गेलं तर चिडखोर, माझा पूर्ण म्हणजे विरोधातले स्वभाव आहेत. हायपर होणं हा त्यांचा स्वभाव, माझा शांत. पण नंतर सुरुवातीला जरा भीती वाटायची, पण नंतर लक्षात आलं हे क्षणाचं हायपर आहे. त्यामुळं मग थोडंसं मी जाणून घेतली. पण खरोखरच जेव्हा मोठ्या आवाजात बोललो तेव्हा कुठलीही गोष्ट ही यशस्वी होते. म्हणजे हे मला आवडलं, त्यांचं नेतृत्व असेल किंवा धडाडीनं काम करणं असणं, ह्या गोष्टी मला खूप आवडल्या. सरांचे असे की न आवडलेला स्वभाव की हे आवडत नाही, आता ही मुलाखत आहे, यात तुम्ही बिंदास बोलू शकता किंवा नाही तर नका बोलू, काय अडचण नाही, विचारणं कर्तव्य माझं. नाही, सुरुवातीला मला म्हणजे वाटायचं की सारखे उठले उठले की घर, थोडंसं तरी घरामध्ये बघितलं पाहिजे. मग हे थोडंसं मला पटत नव्हतं. म्हणजे अजून सुद्धा असं वाटतं की वेळ हा घरात दिलाच पाहिजे. कुटुंब आहे, आपलं स्वतःचं कुटुंब आहे, सारखं समाज फोन आला की उठलं की पण म्हणजे घरात काय नको ह्या गोष्टी बघितलेल्याच नाहीयेत. आता सरांनी सांगितले परदेशवारी करायची, कुठल्या परदेशी जायला आवडेल, कुठल्या देशात मुलींच्या? सर जिकडे नेतील तिकडे माझी तयारी आहे. तयार आहे, तुम्हाला वेळ आहे का तेवढा? काढणार की वेळ मी. खरं तर खूप छान. आता ही जी मुलाखत मी खरं नियोजन केलं होतं 15 मिनिटाची मुलाखत झाली, मला वाटतं 28 मिनिटाची मुलाखत, पण अशी मुलाखत आहे की ती बंदच करू नये असं मुलाखतीचं आहे. मात्र मी तुमच्याकडून एक शब्द घेणार आहे, तुमचा हा कार्यक्रम झाल्यानंतर मला एक विस्तृत मुलाखतीला तुम्ही वेळ द्या की तो वेळ 1 तासाचा असेल. आणि खरोखर म्हणजे समाजाला आज इतर चुकीच्या बातम्यापेक्षा अशा चांगल्या बातम्यांची गरज आहे की कशा पद्धतीनं मुलांनी वागलं पाहिजे, कशा पद्धतीनं शिक्षकांनी वागलं पाहिजे,
आणि शैक्षणिक क्रांती तर अशीच घडत असते. तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. तुझे बाबा जे आहेत शैक्षणिक कार्यामध्ये प्रचंड मोठं काम आहे. अगदी राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा देण्यात काम आहे. बालपणातले बाबांचे काही आठवणी सांगशील का? बालपणातले वडील म्हणून ते खूप श्रेष्ठ वडील म्हणून आहेत. लहानपणी ते मला गाडीवरून घेऊन जायचे, ज्यावेळी कोण सांभाळायला नव्हतं त्यावेळी अगदी पोटाशी धरून शाळेत घेऊन जायचे. त्यांच्या सोबतीनं मी लहानपणात खूप रमले मी. खरं तर माझ्या या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे एक स्कॉलरशिपची मी गोष्ट सांगते. 4थीच्या माझ्या शाळेतल्या एका शिक्षिकेने असं म्हटलं की तू गणितात खूप कमी प्रगती आहे तुझे पप्पा एक गणिताचे शिक्षक आहेत, त्या मानाने तुझी प्रगती खूप कमी आहे. खरं तर तो पप्पांचा इगो हर्ट झाला त्यावेळी की माझ्या पोरीला गणित येत नाही. त्यावेळी त्यांनी प्रण घेतला होता की माझी पोरगी स्कॉलरशिपला मी लावेन आणि तिला 100पैकी 100 गुण तरी मी मिळवून दाखवेन. त्यांनी ते कष्ट घेतले. 4थीमध्ये मला त्यांच्या शाळेत आणलं, मला पूर्णपणे शिक्षण दिलं आणि ज्यावेळी स्कॉलरशिपचा निकाल लागला त्यावेळी खरं आधी आम्ही मार्क काढतो त्यावेळी 98 आम्ही धरले होते, पण त्यांना विश्वास होता की माझ्या पोरीला 100पैकी 100 गुण मिळणार. आणि ज्यावेळी त्यांनी तो निकाल बघितला ना त्यावेळी 100पैकी 100 गुण बघून त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू होते ते बघून मला इतका अभिमान वाटला की मी त्यांचं छोटंसं काय होईना एक शब्द पाळला. त्यानंतर त्यांनी मला नेहमीच आयुष्यभर पाठिंबा दिला आहे प्रत्येक गोष्टी. ज्यावेळी मी धडपडले असेल, कुठे काय हरले असेल, पण ते नेहमी माझ्यासोबत मित्रासारखे उभे राहिलेत. अजूनही म्हणजे माझ्याशी आणि माझ्या बहिणीशी बोलताना एका मित्रासारखे बोलतात, ज्यामुळे आम्हाला कुणाची गरज नाही लागत. आम्ही त्यांच्याशी काहीही बोलू शकतो. प्रत्येक गोष्टीत ते आम्हाला नेहमी पाठिंबा करतात. खरं तर लेकीचं आणि बापाचं नातं खूप वेगवेगळं असतं, हळवं असतं. हो. असे काही क्षण असतील, आता तू एक लहानपणात सांगितलंस की खूप एक सपोर्ट दिला तुला आणि त्यांच्या एज्युकेशनच्या कामाबद्दल तुला नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याचा क्षण कुठला, आनंदाचा क्षण? बस आम्हाला एक वडील म्हणून मला खूप अभिमान वाटत त्यांचा. ज्यावेळी बाकीचे लोक बोलतात ना हा माणूस कसा आहे, त्यापेक्षा सगळ्यात भारी काय वाटतं माहिती आहे का, की ते वडील म्हणून आमचे वडील आहेत. ते दुसऱ्या कोणाचे नाही तर आमचे वडील आहेत. ज्यावेळी बहिणीला CA करायला हे होतं, सपोर्ट हवा होता, सगळे लोक म्हणत होते की हे खूप अवघड आहे, पण त्यांनी तिला खूप सपोर्ट केला. आणि ज्यावेळी ती CA झाली त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, जे आत्ता पण येत आहे की त्यांना मुली म्हणून आमचा खूप अभिमान आहे. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मुलगी असून, दोन्ही मुली असून, नेहमी त्यांनी जी साथ दिली आहे ना आम्हाला की तुम्हाला जे करायचं ते करा, मी आहे, कसली काळजी नको. आज आम्ही सातारमध्ये राहतो ना, एक फोन केला की पप्पा हजर असतात, इतकं ग्रेट आहेत ते. आता खरं तर पप्पांच्या बरोबर मम्मीचं सुद्धा योगदान यामध्ये खूप मोठं असणारच आहे. खूप मोठं आहे. दोघांच्याबद्दल काय सांगशील? दोघांचं एक मी वाक्य ऐकले, चांगले आईबाप मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. आणि आमच्या दोघींना ते भाग्य लाभले की ती दोघं आमचे आई वडील आहेत. कारण ते नसते तर आम्ही नसतो, एवढं मात्र नक्की. माझे नाव पोपट मारुती कनसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, अंगापूर शाळा नंबर 1. आणि संघटनात्मक कार्य म्हणून संघटनेच्या पदावर उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत होतो. आता सुभाष जाधवांच्याबद्दल बोलायचं झालं तर सुभाष जाधवांनी असिस्टंट म्हणून, उपशिक्षक म्हणून अंगापूर नंबर 1ला माझ्या हाताखाली काम केलं. सुभाष जाधव हे शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अंगापूरमध्ये हिरिरीनं त्यांनी काम केलं. अंगापूर शाळा ही शिष्यवृत्तीसाठी संपूर्ण जिल्हाभर प्रसिद्ध आहे आणि या शिष्यवृत्तीचं काम त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलं. अंगापूरच्या शाळा नंबर 1च्या परिसरामध्ये जे वृक्षारोपण आहे किंवा परिसराची स्वच्छता जी आहे यावर त्यांचा काटेकोरपणाने लक्ष असायचं. त्याचप्रमाणे अंगापूरमध्ये
काम करत असताना शारीरिक शिक्षण कवायतीमध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असायचा. उत्कृष्ट प्रकारे कवायत हे शालेय संचलनामध्ये 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, यामध्ये त्यांनी उत्कृष्ट प्रकारे संचलन केलेलं आहे. दुसरं त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गावच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना गावात जे जे कार्यक्रम असायचे ते उत्कृष्टपणे किंवा सहभागी ते कायमस्वरूपी असायचे. त्यांना आपले आयुष्यामध्ये अनेक छंद जोपासले आहेत. त्यामुळं त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. खरं तर अजूनही मोठ्या पुरस्कारानं म्हणजे राज्य पुरस्कारानं किंवा राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्याइतपत त्यांचं या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य आहे. असो, पण त्यांनी केलेलं जे शिक्षण क्षेत्रातलं कार्य आहे ते अतिशय उल्लेखनीय आणि इतिहास निर्माण करणार आहे. या अंगापूरमध्ये त्यांच्या कालावधीमध्ये जे जे विद्यार्थी चांगल्या पदावर गेले, मग मंत्रालयात असतील, त्याचप्रमाणे उच्च पदस्थ इतर नोकऱ्यामध्ये असतील, त्यांना व्यायामाची आवड, त्याचप्रमाणे गावच्या यात्रेमध्ये जो कुस्त्यांचा आखाडा भरला जायचा त्या आखाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात देणगी देऊन स्वतः त्या आखाड्याचं ते नियोजन करत असत. म्हणजे अशा प्रकारे या जाधव गुरुजींनी सर्वांगीण क्षेत्रामध्ये एक प्रकारे उत्कृष्ट असं काम केले आणि त्यांच्या या सेवानिवृत्तच्या वेळेला त्यांना अनेक समाजातनं एक शुभेच्छा किंवा वाहवा मिळत आहे. त्यांनी अशाच प्रकारे त्यांची प्रगती होत राहो. उर्वरित सेवानिवृत्तीच्या आयुष्यामध्ये त्यांनी समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि क्षेत्रामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं कार्य असंच उज्ज्वल करावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. 40 वर्षापूर्वीची म्हणजे परिस्थिती एकदम ह्याच्यामध्ये होती की वडील शेती करायचे, आर्थिक बाकीचं काही म्हणजे हे नव्हतं, सोर्स नव्हता. पण 1988ला माझी इंटरव्ह्यू झाली मुंबईमध्ये BSSला. मी सप्टेंबरमध्ये जॉईन झालो. त्याच्यानंतर सुभाष गुरुजी फेब्रुवारीमध्ये D.Ed झाल्यानंतर ते जॉईन झाले. नंतर परिस्थिती थोडी सुरळीत आमची चांगली झाली, पण आईवडिलांनी कष्ट केल्यामुळं थोडंसं आम्हाला प्रॉब्लेम पहिला होताच जास्ती. शेतीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आमचा. वडिलांचं म्हणजे कसं शिकवून एकदम आईवडिलांची एकदम ही होती की कष्ट केल्याशिवाय काहीच म्हणजे हेच नव्हतं. सकाळी आम्हाला 4 वाजता उठायला लागायचं. पाणी वगैरे पहिले नळाची वगैरे सोय नव्हती. पाणी आणून नंतर 2 म्हैशी बैल होते आणि शेण वगैरे काढल्यानंतर त्या 4 पाट्या असतील त्या टाकायच्या, आंघोळ करायची, व्यायाम करून याचं, तो राईने धार काढलेलं असणार, दूध आल्यानंतर येणार. मी 30-35 वर्ष चहा वगैरे कसलाच घेतला नाही, कधीच नाही. बाकीचं मग मुंबईत जे सर्व्हिसला जॉईन झाल्यानंतर की आमची म्हणजे फॅमिलीजवळ थोडंसं लाभ झालं. पुन्हा नंतर 3 नंबरचे बंधुराज होते, त्यांना बी सर्व्हिससाठी चाललं होतं, पण ते नाही म्हणाले. ते शेतीच करत होते. एकंदर कुटुंब असल्यामुळं पुन्हा 4था नंबरचा त्याला 93-94ला मुंबईला नेला. ते 95ला जॉईन झाले माझ्या तिकडेच कंपनी BSSला. आर्थिक परिस्थितीत आमचं चांगलं झालं. म्हणजे आम्ही 4-4.5 एकर जमीन खरेदी केली. ही घराची जागा वगैरे खरेदी करून आपलं घर वगैरे एकत्रच कुटुंबात बांधलेलं आहे. अजून बी एकत्रच आमचं सगळे हे आहे. तुमच्या बंधूंचा आता अनेक पुरस्कार मिळाले, चांगलं काम आहे. कोणता गुण आवडतो? ते अजून तर मला म्हणजे कधी उलटे वगैरे कधीच नाहीत बोलत. की मी जर बोललो ना तरी म्हणजे ते म्हणणार तुम्ही एकदम हे बोलताय.
एवढं म्हणजे त्यांचं कधीतरी असायचं, पण माझ्यासमोर नाहीच अजून कधी काही. आणि बाकी त्यांना शेतीचा याचा बी नाद जास्त आहे. असं माझे संचालक अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना. जाधव गुरुजी नसून एक तर पहिले ते आमचे आत्याचे चिरंजीव आहेत, त्यामुळे आमचे जवळचे स्नेह आहेत ते. आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भरतगाव शाळा किंवा अंगापूर शाळेत सगळ्यात उठावदार काम केलं ते जाधव गुरुजींनी केलं. आणि मित्र म्हणून जास्त आम्ही एकमेकाजवळ. कौटुंबिक सांगायचं झालं तर म्हणजे पहिल्यापासून म्हणजे ज्या नियोजन आणि ज्या चांगल्या सवयी आहेत त्या लहानपणापासूनच त्यांनी म्हणजे जेवढी घरातील आम्ही म्हणजे जेवढी भावंड आहे सगळ्यांनाच म्हणजे योग्यरित्या म्हणजे पहिल्यापासूनच जी नियोजनाने जी काम करायची पद्धत आहे ती त्यांनी म्हणजे चांगली शिकवली नाही का पहिल्यापासूनच. आणि म्हणजे आपल्या ज्या जीवनात जी म्हणजे बाहेर कसं वागलं पाहिजे आणि म्हणजे घरात कसं राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांनी पहिल्यापासूनच शिकवल्या नाही का.